महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा अखेरचा रविवार आहे आणि त्यामुळे आज राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभा आहेत। अक्कलकोट नगर परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची आज सभा पार पडते। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे भाजप एकाकी पडली आहे। शिंदेची शिवसेना वेगळी लढते आणि त्यामुळे एकाकी भाजपसाठी चंदगडमध्ये मुख्यमंत्री स्वतः आज प्रचार करतायत। त्याचसोबत जयंत पाटलांचा बालेकिल्ला सांगली जिल्ह्यामधल्या उरुण ईश्वरपूरमध्येही महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होतीये। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कोकणामध्ये प्रचार करतील। संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या सिंधुदुर्गमधल्या महायुतीमधल्या शिमग्याकडे लागलंय। आज मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीमध्ये एकनाथ शिंदेंची प्रचार सभा होईल। त्याआधी दुपारी ते रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण आणि लांजा इथे देखील सभा घेतील। तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्हा पिंचून काढतायत। दौंड, इंदापूर, माळेगाव, बारामतीमध्ये त्यांच्या सभा होतील। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले प्रचार करतील तर सांगली जिल्ह्यामध्ये उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची प्रचार सभा पार पडेल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारामध्ये पुन्हा एकदा मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। सध्या इथे येऊन कोण काय म्हणते, तिजोरी आमच्याकडे आहे तर कोण म्हणतं आमची चावी आमच्याकडे, पण बँकच आमच्याकडे आहे, मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार असं म्हणत महायुतीमधल्या नेत्यांवर गोरेंनी निशाणा साधलाय। तसंच करमाळा नगर परिषद भाजपच्या ताब्यात दिल्यास पालकमंत्री म्हणून दत्तक घेतो असं आश्वासनही त्यांनी दिलंय। या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो। कदाचित विसरलीच लोक कोण सांगतात चावी माझ्याकडे, कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे। अरे बँकच आमच्या तिजोरी चावी कुठे काढणार। बातमी आहे अहिल्यानगरमधून। संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत सध्या चांगलीच वाढली आहे। इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांमध्ये सामना रंगतोय। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल एकनाथ शिंदे यांनी संगमनेर शहरामध्ये सभा घेतली आहे। या सभेमध्ये मंत्री उदय सामंतांना फोन करून MIDC मंजूर करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि उदय सामंतांनी 2 महिन्यांमध्ये याचं नोटिफिकेशन काढण्याचं आश्वासन दिलंय। उपमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी केलेली मागणी मंत्र्यांनी थेट फोनवरून मान्य केल्यानं त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। कितीही बनवाबंदी करणार असं सांगत बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। उद्या नदी आणि डोंगरही तुम्ही मंजूर करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? एकनाथ शिंदे आहे, नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवा बनवी करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये। तुम्हाला फंडे करायची सवय आहे, इलेक्शन फंडे काल सगळं मंजूर होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे। दरम्यान प्रचारावेळी राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत। असाच एक आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी भाजपवर केलाय। सोलापूरमधल्या नागरिकांसाठी नगरपालिकांसाठी भाजपकडून प्रत्येक नगरपालिकेसाठी 25 कोटी त्याप्रमाणे एकूण 300 कोटी रुपये आल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकरांनी केलाय। तर भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा हल्लाबोलही उत्तम जानकरांनी केलाय। सगळ्यात भ्रष्ट पार्टी जर कोण असेल आणि जो घोषणा करणार आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्याच्या एवढा भ्रष्ट माणूस काय, तो काय अण्णा हजारे समाजसेवक नव्हता। पैसे वाटणे आणि पैशावरती लोकांना नाचवणे याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात, मी जबाबदारीने सांगतोय, प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे 12 नगरपालिकेसाठी यांनी जवळजवळ 300 कोटीची तरतूद प्रत्येक नगरपालिकेला 25 कोटी रुपये दिले वाटण्यासाठी। अकलूज नगरपालिकेसाठी मोहिते पाटील यांच्या पॅनलची सांगता सभा पार पडली। या सभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी तुफान टोलेबाजी केली आहे। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खिल्ली उडवली आहे।
अजित पवार हे आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असल्याचं सांगतात, मात्र त्यांची अवस्था गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुचरा या चित्रपटाप्रमाणे झाली असल्याची खिल्ली शेळके यांनी उडवली आहे. अजितदादा यांचा पक्ष हा भाजपची बी टीम असून केवळ सेक्युलर मते खाण्यासाठी ते निवडणूक रिंगणामध्ये उतरतात असा टोलाही त्यांनी लगावलाय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना त्यांचं फक्त नाव गोरे आणि काम सगळे काळे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पिक्चर आहे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा, बघितलाय का आपण? कसं झालं यांचं? दिल्लीत मोदी शहराला म्हणायचं हम साथ साथ है, मुंबईत देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं हम साथ साथ है, आणि अकलूजच्या गल्लीत आलं की भाजपला सुरुवात करायचं हम आपके है कोण. ज्यांचा आडनाव गोरे पण धंदे सगळे काळे. अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी रिक्षातून प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. जामखेड शहरामध्ये रिक्षात बसून नागरिकांच्या गाठीभेटी घेत रोहित पवारांनी उमेदवारांचा प्रचार केलाय. सुरक्षित आणि विकसित जामखेड ही टॅगलाईन घेऊन रोहित पवारांनी प्रचार केलाय. अकोला जिल्ह्यामधल्या अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या एका गौप्यस्फोटामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये विरोधक आपल्या मरणाची वाट पाहत असल्याचा आरोप केलाय. आपल्या मरणाची वाट पाहणाऱ्या राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही त्यांनी चांगलंच सुनावलंय. कोरोना काळात आपल्यावर अकोल्यामध्ये करण्यात आलेल्या उपचारावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या प्रकारामध्ये दाल में कुछ काला है असा संशय आपल्या कुटुंबियांना आला होता असंही ते म्हणाले. काही लोकांना आपण कोरोनात मरावं असं वाटत होतं, मात्र जनतेच्या आशीर्वादावरच आपण यातूनही बाहेर निघालो असं आमदार भारसाकडे म्हणाले. आम्ही कोरोना बीमार पडलो, दवाखान्यात भरती झालो, आपली मनाची वाट पाहलो. जे आता भारसाकडे वापर येणार नाही, आता देश निघत आहे. पण बाबांचे यांच्या पाठी जनचक्रीची आशीर्वाद आम्ही त्या कोरोनाच्या याच्यात गेल्यावरही वापरतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय शेरेबाजी पाहायला मिळते. जळगावमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. मुस्लिम मतांसाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पुढे केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, मीना बातें की बात हुई है. मीना आउट हो गए तो मीना ने बोले टीका, दादा तुम चले जाओ, ये कौन की जिम्मेदारी हम तुम्हारे ऊपर देते हैं. माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषांबद्दल एक वादग्रस्त विधान केलंय. नगर परिषद निवडणुका सुरू आहेत, आता खूप पार्ट्या कार्यक्रम होतील. पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो. मात्र या तुलनेमध्ये महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ राहतात, कारण महिला कधीही कुणाच्या पैशाला बळी पडत नाहीत आणि कधीही कुणाच्या पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका राहते. ती चटणी भाकर खाणार, पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार असं विधान नवनीत राणांनी केलंय. त्यामुळे पुरुष मतदारांना नवनीत राणांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय का हा प्रश्न यातून निर्माण झालाय. तर राहुल गांधींना संविधानाचं पुस्तक हाती न घेता त्यातील कलम सांगण्याचं चॅलेंजही नवनीत राणांनी दिलंय. राहुल गांधींनी संविधानाची कलम सांगितल्यास आपण राजकारण सोडू असं आव्हानही राणांनी दिलंय. राहुल गांधीला माझा प्रश्न आहे, संविधानामध्ये किती आर्टिकल असतात आणि कोणता आर्टिकल कोणत्या जनतासाठी का कामी पडते? फक्त राहुल गांधीने एकदा बिना संविधान हातात घेऊन देशाला वाचून तोंडी सांगून द्या, त्या दिवशी राजकारण सोडून टाकू. राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर रुपाली ठोंबरेंचं प्रवक्तेपदही काढून घेण्यात आलं होतं आणि यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेल्या रुपाली ठोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे. शिवसेनेनं मला ऑफर दिल्यास मी विचार करेन असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे रुपाली पाटील शिवसेनेमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती. माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या. शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही. त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल. पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 14 येथे फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. भाजपाचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मंडपातच भाजप कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडले असल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान या प्रकरणी पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस घटनेचा अधिकचा तपास करतायत. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे 2 नगरसेवक भाजपच्या गळ्याला लागलेत. मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरोज भोईर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू या बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून रणनीती ठरवतील. सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होईल. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रणनीती ठरवण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या संसदीय समितीची संसदीय रणनीती गटाची संध्याकाळी 5 वाजता बैठक होईल. तर लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुंबईमध्ये परवानगी मिळणार का असा प्रश्न आहे. एक मोठी बातमी. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी राहुल गांधींवर नवा एफआयआर दाखल झालाय. सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह 6 जणांना आरोपी करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काल कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर नवा एफआयआर दाखल झालाय आणि त्यासोबत 6 जणांना आता आरोपी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हा गुन्हा दाखल केलाय. आणखी एक महत्त्वाची बातमी. लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुंबईमध्ये परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवडीमध्ये 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. आशिया खंडामधला सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिवल नेहमीच वादामध्ये सापडतो. सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होतं आणि त्यामुळे गोव्यामध्ये परवानगी नाकारण्यात आली होती. पुण्यातही अनेक नियम पायदळी तुडवून सनबर्न फेस्टिवल पार पडलेला होता. 2016 मध्ये पुण्यामध्ये सनबर्ननं जवळपास 42 लाखांचं मुद्रांक शुल्क बुडवलं होतं. गौण खनिजाचा 60 लाखांचा महसूलही अजून वसूल झालेला नाहीये. प्रचंड महसूल बुडवूनही सनबर्न फेस्टिवलवर सरकार मेहरबान का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, यंदा सनबर्न फेस्टिवलला खरंच सरकारनं मान्यता दिली आहे का, परवानगी दिलेली आहे का आणि हा कार्यक्रम खरंच होतोय का? माधवी, प्रामुख्याने सांगायचं झालं तर शिवडीच्या त्या डॉकयार्ड परिसरात हा संपूर्ण सनबर्न फेस्टिवल होणार आहे. त्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर डॉकयार्ड यांची देखील स्वतंत्र परवानगी ही घेण्यात आल्याचं कळत आहे. मात्र मुळातच पुण्यात मागच्या वर्षी ज्यावेळी सनबर्न हा फेस्टिवल झाला होता त्यावेळी लाखोंचा महसूल हा सनबर्न फेस्टिवलने बुडवल्याचं पाहायला मिळत होतं. एकीकडे मुद्रांक शुल्क होतं तर दुसरीकडे गौण खनिज याचा देखील अद्याप वसूल करण्यात आलेला नाहीये. तो 60 लाखाचा आहे आणि अशातच त्यांच्या या संपूर्ण जो महसूल बुडवला होता या प्रकरणी पुणे पोलिसांनी आयोजकांवरती गुन्हा दाखल करून त्यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या होत्या.
हीच परिस्थिती गोव्यात देखील होती. त्याचबरोबर ती याच फेस्टिवलवरती अंमली पदार्थांचे तस्करी किंवा त्या ठिकाणी सेवन केलं जातं हा आरोप असताना, अनेक संस्थांचा विरोध असताना, महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हा हे फेस्टिवल का राबवू इच्छित आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. गोव्यात देखील हेच झालं. गोवा सरकारने ते अक्षरशः सनबर्न हा पुन्हा त्या ठिकाणी बंदी आणली त्याच्यावरती. मात्र असं असताना देखील, इतका लाखोचा महसूल बुडवलेला असताना देखील या ठिकाणी महाराष्ट्र सरकार मात्र का मेहरबान होता हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. याआधी देखील विधान परिषद असो, विधानसभा असो, या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी या सनबर्न फेस्टिवल बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. स्वतः त्यावेळी माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. नक्कीच, आणि त्यामुळे पुन्हा एकदा सनबर्न फेस्टिवलला जर सरकार परवानगी देत असेल तर तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडणार आहे हे निश्चित. सुरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.